आज आपण आयुर्वेदिक तत्वावर विचार करणार आहे. आयुर्वेद मुळावर कसं कार्य करते हे तुम्हाला सांगणार आहे. पुण्याच्या एका ओपीडीमध्ये पेशंट आला होता. त्याच्या तळहातावर, तळपायावर अशा एकदम काळ्या जखमा झाल्या होत्या. पूर्ण तळहात, तळपाय काळा पडला होता. तर आपण त्याला 1 ते 1.5 महिन्यामध्ये पूर्णतः 60-70% तो पूर्ण काळेपणा गेलेला आहे. पण काम करताना आपण कोणती त्याला त्वचा विकार किंवा स्किन डिसऑर्डर म्हणून ट्रीटमेंट केलं नाही. तर त्याला आपण सर्दीची ट्रीटमेंट केली होती आणि ते एकदम ओके झालं. याचं कारण असं की ज्या वेळेस मांसापासून त्वचा बनते आयुर्वेदानुसार, त्याचा मलभाग हा खमल म्हणजे शरीरातला मल जसा एक्स्ट्रा किंवा खराब कफ हा बाहेर पडणं अपेक्षित असते. पण जर तो बाहेर नाही पडला तर तो जसाल तसा त्वचेमध्ये येते. जसं की आपण ऊसापासून गूळ बनवताना मळी येते आणि ती जर मळी आपण बाहेर नाही काढून टाकली तर जशाल तशी ती गुळामध्ये येते आणि तो गुळ खराब होतो. तसंच आयुर्वेदामध्ये घडते. आता या केसमध्ये झालं असं होतं की त्या पेशंटच्या घरा हिस्ट्रीमध्ये आस्थमा किंवा ॲलर्जिक रायनायटिसचा त्रास होता. पण त्यांच्या बाकीच्या आईवडिलाला तो दम्याचा त्रास होता, एका भावालाही त्रास होता. पण या रुग्णाला तसा काहीच त्रास झाला नव्हता. तर त्यांनी काय केलं, तर तो विकृत कफ जो तयार होता, काही औषधी वगैरे घेऊन तो कफ हा आतल्या आतच दाबला गेला. मग दाबल्या गेल्यानंतर तो कफ किंवा विकृत मल हा शरीरात कोणत्या ना कोणत्या मार्गातून बाहेर यायचा प्रयत्न करते. आणि विशेष म्हणजे मांसापासून आयुर्वेदानुसार त्वचा बनते. मग हा बनताना त्वचा हा जो मलभाग आहे जो बाहेर गेला नाही तो त्वचात येतो आणि त्वचा व्याधी होतात. ओपीडीमध्ये असे खूप पेशंट जाणवतात, जसं फंगल इन्फेक्शनचे किंवा सोरायसिसचे. यांची जर व्यवस्थित डिटेल हिस्ट्री घेतली तर 70-80% पेशंटमध्ये असं जाणवते की त्यांच्या घरात कुठेतरी आस्थमा किंवा ॲलर्जिक रायनायटिसचा त्रास होता आणि ते पेशंट नंतर या ट्रीटमेंट केली, त्यांची इम्युनिटी वाढवली किंवा ॲलर्जीवर काम केलं तर हे त्वचा रोग एकदम बरे होतात. आणि असे कित्येक रुग्ण आहेत की त्वचेच्या रोगाचे एकदम बरे होतात.